सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पावसाळ्यामध्ये एकदा तरी आपण कॉर्न भजी ही घरी बनवतोच, पण आज आपण तेलामध्ये भजी न तळता असे तव्यावरती थापून त्याचे छोटे छोटे पॅटीस बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. तर सगळ्यात आधी मी इथे मिक्सरमध्ये एक मोठी वाटी भरून मका घेतलेला आहे. कच्चा मका आहे हा, बॉइल्ड वगैरे करून घेतलेला नाहीये. यामध्ये हिरवी मिरची घालतेय मी 2 बारीक चिरून घेतल्यात. तुम्ही जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची स्किप करू शकता. आता पाणी न घालता मिक्सरमध्ये हे थोडं जाडसर असं भरड वाटून घेतलेली आहे. पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाहीये. आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. हे पॅटीस अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे बनत नाहीत. नॉर्मल आपले सॉफ्ट थोडेसे असे हे पॅटीस बनतात, वरतून क्रिस्पी आतून थोडे सॉफ्ट असे. आता एक मोठा बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे. त्याचसोबत एक गाजर सुद्धा किसून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. थोडीशी हळद आणि मिरची पावडर किंवा तुमच्या आवडीचा एखादा मसाला तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. थोडासा गरम मसाला मी इथे घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा मसाला इथे ऍड करू शकता. आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊयात. तवा गरम करून घेतलाय, त्याला आपण छान तेल लावून घेऊयात, म्हणजे जे आपल्याला थापायचे आहेत पॅटीस तव्यावरती लावायचे आहेत ते चिकटणार नाहीत तव्याला. त्यामुळे सगळ्या बाजूने छान तेल पसरवून घ्यायचं आहे. आता जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलंय त्याचा हातावरच असा एक गोल तयार करायचा आहे आणि तव्यावरती डायरेक्ट आपल्याला असं हे पसरवून घ्यायचे छोटे छोटे. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे. खूप हाय फ्लेम वरती किंवा अगदीच लो फ्लेम वरती हे आपल्याला करायचे नाहीये. तवा चांगला गरम असला पाहिजे, नाहीतर हे पॅटीस खाली चिकटतात. जर तुम्हाला खूप क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही भजीच बनवू शकता किंवा मग कटलेट करून डीप फ्राय करू शकता. यामध्ये जर तुम्हाला वाटलं की हे जर थापता येत नाहीये तुम्हाला असंच, तर तुम्ही यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करू शकता. थोडासा त्याने बाइंडिंग चांगलं येऊ शकतं. पण मी इथे कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरलेलं नाहीये. असंच डायरेक्टली तव्यावरती लावून घेतलेले आहेत. आता साईडने परत तेल सोडायचंय आणि जर मोठा तवा असेल तर असं सरकवून सरकवून सगळे पॅटीस आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. फ्लेम गॅसची आपल्याला थोडीशी मीडियम ठेवायची आहे. खूप जास्त हाय ठेवायची नाहीये, नाहीतर पटकन खालतून करपतील आणि छान असा रंग येणार नाहीये. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण एक पॅटीस उलट करून बघूयात. तर बघा, खालतून छान असा सोनेरी रंग आलेला आहे. तुम्हाला जशा रंगावरती पॅटीस खायला आवडतात तिथपर्यंत तुम्ही छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. दुसरे सुद्धा आपण असंच या पद्धतीने हे सगळे पॅटीस उलटे करून घेऊयात. पॅटीस पलटी करायच्या आधी वरच्या साईडून थोडंसं तेल घालायचं आपल्याला, म्हणजे पलटी केल्यावरती खालती ते चिकटणार नाही. तर बघा, हे असेच दुसऱ्या साईडून सुद्धा आपल्याला गोल्डन रंगावरती छान भाजून घ्यायचे आहेत. याला भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो. भजीपेक्षा याला वेळ थोडा जास्त लागतो, कारण आपण इथे कच्चाच कॉर्न, कच्चा बटाटा, गाजर वगैरे घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. एक साइड क्रिस्पी भाजून होण्यासाठी 4 ते 5 मिनिटं लागतात. तर असे दोन्ही साइडून मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे तो. तर नक्की ट्राय करून बघा या पावसाळ्यामध्ये. हे पॅटीस आपले या प्रकारे असे सगळे मी भाजून घेतलेले आहेत. खूप जास्त कुरकुरीत हे होत नाही, आतून थोडेसे सॉफ्टच असतात. तर ज्यांना कुरकुरीत असे आवडतात त्यांनी भजीज किंवा कटलेट डीप फ्राय करून करावं. हे आपलं काही बटाटा वगैरे याच्यामध्ये उकडलेला लागत नाही, कच्चाच बटाटा किसून घेतलेला आहे. तर हे अशा पद्धतीने इथे तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा. इथे मी हिरवी चटणी घरी होती बनवलेली, ती ठेवलेली आहे आणि सोबत आपण बनवलेले हे छोटे छोटे पॅटीस ठेवत आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.